तर त्याच्यामध्ये देखील मी म्हटलं, की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये देखील मी पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतलं. नंतर म्हटलं, यार इकडे तर जास्त काही थकण्यासारखं किंवा हे मेहनतीचं काम नाही. आणि मी सेकंड इयरला पटकन ना मेकॅनिकल घेतलं. मुळात मला मेकॅनिकलच करायचं होतं, पण मला ॲडमिशन नव्हतं मिळालं. फर्स्ट इयर सगळ्यांसाठी सारखंच असतं सेमिस्टर. तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मला असं वाटलं, की कठीणातली कठीण गोष्ट करायची. असा मग मी ठरवलं, की बाळ झाल्यानंतर मी 8 वर्ष काम करणार नाही. तर मी पूर्ण फुल स्टॉप लावला होता, की मी बाळ झाल्यानंतर 8 वर्ष काम करणार नाही. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, प्रत्येकाला चिल करायला आवडतं. पण मग ते चिल कधी करायचं, कुठे करायचं, कोणत्या एरियात करायचं, कुठेतरी आपली सुरक्षितता, बाकीच्यांची सोड, की मला तो वाचवेल, माझ्या मित्राबरोबर मी जाते, माझा मित्र वाचवेल. अजिबात हा विचार करायचा नाही. स्वतःचं रक्षण स्वतः करायचं, कारण तुम्ही तेवढ्याच घेते भरारी, न थके ना तक्रार करी. महिला दिनानिमित्त मी आता भारतीताईंना भेटायला आली आणि त्या इतक्या गोड आहेत ना, की मला त्यांचा प्रवास आणि त्यांचे स्ट्रगल्स ऐकायला खूप भारी वाटणार आहे. हाय ताई, कशा आहात? मस्त, एकदम छान. तू कशी आहेस? मी मस्त आहे. महिला दिन येतोय आणि आता आपण बघतोय की महिला कुठल्या स्तरावरती गेल्या आहेत किंवा त्या सगळीकडेच आता ॲक्टिव्ह आहेत. आता तुम्ही बघत असाल, पोलीस असो किंवा म्युझिक क्षेत्र असू दे, ॲक्टिंग क्षेत्र असू दे, सगळीकडे कुठेच असं नाही आहे की प्रोडक्शनमध्ये इव्हन आता मुली काम करायला लागल्या आहेत. तुम्हाला त्या बाबतीत काय बोलायचं आहे? खूप बरं वाटतं आणि खरं म्हणजे अभिमान पण वाटतो, की आज महिला इतक्या वरच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. कारण मुळातच ती इतकी सहनशीलतेची म्हणजे पराकोटी अशी उच्चता तिच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे सहनशीलता असते ना, ते बरेच टप्पे पार करू शकतात. कारण ते पहिल्याच टप्प्यामध्ये गळत नाहीत, माघार घेत नाही. तर ही जर स्त्रीची एक विशेषता असेल, तर ती आज कामी येते. आणि त्यामुळे त्या बुद्धी तर आहेच, त्यामुळे त्या वर जातात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना वेलकम केलं जातं आहे, त्यांच्या कामाची वाखाणणी होते. हे बघून तर खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. हो, कारण आता बरेच गोष्टी असं त्या स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करतात कामं. आणि आता असं नाही की नाही मला जमणार नाही, मला हे करायचं नाही, असं त्या म्हणतच नाही आहेत. आणि त्या गोष्टी खूप म्हणतात ना, खूप अशा ॲप्रिशिएशन आहेत की आपण करतोय. आणि मला पण आता इथे तुमच्यासोबत बसून गप्पा मारता आणि मी बाहेर बघते सगळीकडे महिलाच आहेत. त्या फक्त बोलतात ना, कमी कुठेच नाही आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही ह्या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आला तेव्हा तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम्स आले का, किंवा असं झालं का की नाही आता तू हे करू नकोस? नाही, मला मुळात मी पहिल्यापासूनच म्हणजे बाईसारखी कमी वागायचे आणि पुरुषांसारखी जास्त वागायचे. म्हणजे मला पुरुषांसारखं असं म्हणायचं, कारण मी खूप अशी म्हणजे डॅशिंग म्हणूया आपण त्याला, तशी होते. मी कधीच कोणालाच घाबरले नाही आहे, कधीच घाबरले नाही आहे. त्यामुळे मला असं कोणी अडवायचं नाही. हां, पण मला ना माझ्या मर्यादा माहीत होत्या, की मला कळत होतं की कोणाला किती बोलायचं आहे, काय नाही. आणि मला पहिल्यापासून की नाही असं वाटत होतं ना, सगळ्यांना हार्डेस्ट गोष्टी करायच्या. म्हणजे जसं आता मी अकॅडमिक माझं जे काही एज्युकेशन आहे, तर त्याच्यामध्ये देखील मी म्हटलं, की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये देखील मी पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतलं. नंतर म्हटलं, यार इकडे तर जास्त काही थकण्यासारखं किंवा हे मेहनतीचं काम नाही. आणि मी सेकंड इयरला पटकन ना मेकॅनिकल घेतलं. मुळात मला मेकॅनिकलच करायचं होतं, पण मला ॲडमिशन नव्हतं मिळालं. फर्स्ट इयर सगळ्यांसाठी सारखंच असतं सेमिस्टर. तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मला असं वाटलं, की कठीणातली कठीण गोष्ट करायची. आणि मग काय होतं, तुम्ही जेव्हा कठीणातली कठीण गोष्ट करायला जाता त्यावेळेला ना तुम्हाला सपोर्ट केला जातो. तुम्हाला असं नाही बोललं जात, की तू हे करू नको, तुझ्यासाठी हे चांगलं नाही आहे. आता जर तू बघशील, की एखाद्या घराण्यातली मुलगी इंजिनिअरिंग करायला जाते, तर तिला सपोर्टच होणार. तसा मला पण झाला. मी आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे बऱ्याचदा छोटे म्हणजे तुला सांगते ना, की अगदी वेल्डिंगपासून ते सगळं केलं मी. पायऱ्या बनवणं, तुम्ही पहिल्यांदा कैची दरवाजे असायचे लिफ्टचे, ते सगळं मी स्वतःच्या हाताने करायचे. स्वतःचे जॉब स्वतः करायचे. पण मला ना कधी कोणी असं म्हटलं नाही, की तू करू नकोस म्हणून. तू पुढे हो. आणि तुला सांगते ना, मी इंजिनिअरिंग करत असताना मी TV पण नाही बघितलं. म्हणजे पहिलं नाटक मी माझं ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिल्यानंतर पाहिलं. त्यामुळे मला त्याच्यातमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. पण जे करायचं ते मी फोकस ठेवून केलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी मला साथच दिली, माघार कोणी घेतली नाही. तर मला असं काही वाटत नाही की मला कोणी, कारण त्याच्यानंतर पण मी ह्या क्षेत्रामध्ये आले, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये. कारण पहिले माझे चित्रपट झाले तेव्हा पण मला कोणी असं म्हटलं नाही, भारती ते क्षेत्र असं आहे ना, लोक म्हणायचे ना त्यावेळेला, आमच्या वेळेला, म्हणजे मी 90sची गोष्ट करते. पण मला कोणी म्हटलं नाही. मला तर असं म्हणायचं, नाही ती बरोबर करेल, ती म्हणजे आपण सांगण्यापेक्षा ती बरोबर स्वतःची रक्षण करेल. मला आठवते माझ्या कॉलेजचा एक किस्सा होता. माझ्या कॉलेजमध्ये माझा मामा
तो कळव्यातली एक खूप मोठी व्यक्ती होती आणि मी नगरयुवक शिक्षण संस्था जे आहे तिथे मी इंजिनिअरिंग करत होते. तर ज्या वेळेला मी आमच्या प्रिन्सिपलला भेटायला गेले तेव्हा माझा मामा माझ्याबरोबर होता. तर प्रिन्सिपल म्हणाले की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही यांची म्हणजे सुरक्षिततेची सगळी काळजी घेऊ. तर माझा मामा म्हणाला काही गरज नाही आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर हिला सांगा, ही करेल बरोबर. म्हणजे इतका कॉन्फिडन्स माझ्या मामाला माझ्याबद्दल होता. तसं माझ्या घरच्यांना पण खूप होता. माघार कोणी मला उलट मला बूस्टच केलं नेहमी. किती टचवूड, किती चांगली गोष्ट आहे की त्या काळी तुम्हाला एवढा सगळा सपोर्ट मिळाला. आणि खूप म्हणतात ना त्यावेळी ॲक्च्युली माझ्या आईकडून मला कळतं की आम्हाला असे रिस्ट्रिक्शन्स होते. मला जॉब करताना पण 10 वेळा विचार करायला लागला होता. सो ते उलट तुमचं सगळं लाईफ होतं ते खूप भारी होती. कारण त्यावेळेला मी माझ्या 8वी पासून मी कराटे वगैरेचं शिक्षण घेतलं. मी ब्राऊन बेल्ट पर्यंत गेले, पण मी ब्लॅक बेल्ट पर्यंत मला काही बेल्ट वगैरे असं मला अचीव करायचे होतं असं नाहीये. मला माझं स्वरक्षण करता येईल, कोणाला मला मदतीला बोलवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मी ते पण करत होते, कराटेचं शिक्षण पण घेतलं आणि ॲट द सेम टाइम माझं भरतनाट्यमचं शिक्षण पण चालू होतं. सो मला हे करायचं आहे ना, मग ह्याच्यासाठी भरतनाट्यम करायचं आहे किंवा मला त्याच्यात काही करायचं असेल तर त्यांचे शोज वगैरे रात्रीचे उशीर होतो घरी यायला. मग तुझं रक्षण तू कसं करशील, का कोणीतरी तुला यायला पाहिजे सोडायला. मला ते आवडायचं नाही की कोणीतरी मला सोडायला येतंय, कोणीतरी आपली काळजी आपण घ्यावी. त्या पद्धतीने मी स्वतःलाच तयार करत गेले होते. आणि मी लोकांना तेच सांगेन की मुली इतक्या सक्षम असतात ना, त्यांनी त्यांची काळजी स्वतः घ्यावी, कारण तितक्या त्या एकदम हे असतात, सक्षम असतात. ॲक्च्युली हे आताच्या काळातल्या मुलींना गरज आहे खूप की त्यांनी त्यांची बोलतात ना सेफ्टी स्वतः बघायला पाहिजे, ना की दुसऱ्यावरती डिपेंड कुठेही असायला. कारण आता रिसेंटली खूप गोष्टी ऐकायला येतात आणि खूप विचित्र आहेत असं म्हणत होतं ना. कारण काही असू शकतं, मी त्याला काहीच बोलणार. कारण अनेक आहेत त्याची. कोण कशावर बोलेल, कोण कशावर बोलेल, त्यावर पुन्हा डिबेटिंग होईल, तो विषय नाही आहे. मला फक्त एवढं कळतं की आपली काळजी आपण घेण्यासाठी आपल्याला आधी आपण आपल्या म्हणजे नेहमी ना की तुझ्या कॅपॅबिलिटीज काय आहेत किंवा तुझ्या मर्यादा काय आहेत. माणसाने पहिल्यांदा स्वतःच्या मर्यादा, आपल्या लिमिटेशन्स ओळखाव्यात. कारण तुला सांगते मी इंजिनिअरिंग नंतर ना मी सायकॉलॉजीमध्ये BA पण केलं. तर त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना आमच्या एक टीचर मला म्हणायच्या, म्हणजे नेहमी सांगायच्या की यू शुड नो युअर लिमिटेशन्स फर्स्ट अँड देन सेट युअर गोल. सो तुला जर तुझ्या मर्यादा कळल्या ना, तर तुला तुझं ध्येय म्हणजे काय ध्येय असू शकतं माझं ते सेट करायसाठी ना तुला खूप मदत मिळते. आणि जर तुम्ही तुमच्या मर्यादा सांभाळून जर इकडे तिकडे कुठे गेलात, मग ते कोणत्याही प्रकारच्या मर्यादा असू शकतात, मी बोलण्याच्या असू शकतात, वागण्याच्या असू शकतात, कशाही फिजिकल असू शकतात, त्या मर्यादा सांभाळा. तर मला असं वाटतं की हे सगळे जे काही गोष्टी आहेत ना या ज्या नाही घडायला पाहिजेत, त्या खरोखर त्याच्यावर आळा बसेल. हो, ॲक्च्युली तुम्ही बरोबर बोलता. लिमिटेशन्स महत्त्वाच्या आहेत आताच्या. आणि आताच्या पण बोलतात ना सगळे आता आपलं काम काय आहे त्यानुसार त्या बाहेर पडतात. ते असं विचार पण नाही करत अरे आता मला फिरायला जायचं आहे तर कामावर मी डिरेक्टली फिरायला जाऊ शकते. ह्या गोष्टी आता सगळं हळूहळू बंद होत चालल्या. हां बरोबर आहे, कारण त्यांना पण कळायला लागले ग. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, प्रत्येकाला चिल करायला आवडतं, पण मग ते चिल कधी करायचं, कुठे करायचं, कोणत्या एरियात करायचं, कुठेतरी आपली सुरक्षितता बाकीच्यांची सोड की मला तो वाचवेल, माझ्या मित्राबरोबर मी जाते माझा मित्र वाचवेल, अजिबात हा विचार करायचा नाही. स्वतःचं रक्षण स्वतः करायचं, कारण तुम्ही तेवढ्या सक्षम आहात. त्यामुळे पहिलं मर्यादा ओळखा, मग तुमची सक्षमता जाणा आणि मग पुढे पाऊल उचला, असं मला वाटतं. मी आता म्हणू शकते की तुम्ही ऑलराऊंडर आहात. तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा तोच केला होता मी प्रयत्न तोच केला होता की मला सगळंच करायचं आहे. माझा नेहमीचा हाच असं, मला हे पण आलं पाहिजे, हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. माझी ती इच्छाच होती की मी कोणावर कुठेही अवलंबून राहता कामा नये. म्हणजे मी ज्या वेळेला इंजिनिअरिंगचं झालं आणि मी जेव्हा काम करत होते, तर काम करत असताना मोठ्या स्कॅफोल्डिंग्सवरती चढायला लागायचं. आणि ते स्कॅफोल्डिंग्स वगैरे जवळजवळ 60, 70, 80 फुटाचे असायचे. ते स्कॅफोल्डिंग्सवरती चढताना मला खूप जण माझ्याबरोबरची काम करणारी माणसं होती, ती मला म्हणायची मॅम तुम्ही नका चढू. तर मी विचारायची का नको चढू, मला चढू दे, मी एकदा पडेन दुसऱ्यांदा पडेन, पण मला कळेल ना काय असतं ते, ग्रीप काय असते, कुठे पकडायचं असतं, होल्ड काय असते. असं करून मी वरपर्यंत चढायचो. म्हणजे तिथे मुलगी म्हणून माझ्याकडे बघू नका, आय एम अ वर्कर, मी तिकडे एक एम्प्लॉई आहे, तसं करून बघा. मग मी खूप म्हणजे असं मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे. मला आठवते की स्कॅफोल्डिंगच्या वर जाऊन मी वेल्डिंग पण केलेली आहे. खूप 50 फुटाच्या वर जाऊन आम्ही वेल्डिंग केलेली. तर हे पुरुषांची कामं आहेत असं म्हटलं जातं. आहेत पुरुषांचीच कामं आहेत, पण मला असं वाटत होतं की मी कुठे कमी पडेन. नाही पडणार कमी, जर माझ्यामध्ये आत्ता नाही करणार मी, पण त्यावेळेला ती ताकद होती, तर त्यावेळेला मी ते केलेले आहेत. सो आय वॉन्टेड टू बिकम ऑलराऊंडर. आय जस्ट ट्राईड फॉर दॅट.
मग तुम्ही या नाट्यक्षेत्रामध्ये किंवा चित्रपट आणि सिरियल्समध्ये कशा काय अशा गुंतल्या? हां, ते अचानक झालं. म्हणजे म्हणतात ना, आपलं आयोजन वेगळंच असतं आपल्या आयुष्याबद्दल, पण त्या वरच्याचं नियोजन आपल्याबद्दल काहीतरी वेगळंच असतं. कारण मी इंजिनिअरिंग करायचं होतं, केलं. त्यात मी काम पण केलं. मी बरीच कामं केली. मी ती सीट वाया नाही घालवली. पण अचानक मी म्हटलं ना, मी माझं ग्रॅज्युएशन नंतर मी पहिलंच नाटक पाहिलं आणि नाटक बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे तर मी पण करू शकते असं वाटलं. माझ्याकडे तो भरतनाट्यमचा संपूर्ण एक बॅकग्राऊंड होता आणि असं म्हटलं. पण त्यावेळेला आम्ही नाटकाच्या त्या प्रोड्युसरला पण भेटलो, कारण माझ्या मैत्रिणीचेच वडील त्यात काम करत होते. तर ते म्हणाले, अरे बापरे, तू तर खूप उंच आहे माझ्या हिरोपेक्षा, तू तर माझ्या हिरोला पण खाऊन टाकशील, बिकॉज आय एम 5'7", 7.5". तर ठीक आहे, मला काय त्याचं काय वाटलं नाही. मला माहीतच नाही की ही एक चांगली अशी एक कलेचं एक क्षेत्र आहे, हे ते बघितलंच नाही ना काहीच असं. त्यामुळे पण नंतर मग अचानक असा माझ्या भावाचा मित्र, मोठ्या भावाचा, तो मला म्हणाला, तू सिरियलमध्ये काम करशील का? आणि असं करून हो म्हणाली. आणि अरुणा दादाची एक सिरियल मिळाली आणि ती 13 एपिसोडची होती, भाकरी आणि फूल. ती करता करता मला त्यांनी चित्रपट दिले. ते कानडी आणि मराठी होते. मग मी कानडी चित्रपट करायला लागले. असं करत करत तो प्रवास. पण सायमल्टेनियसली माझा या इंजिनिअरिंगचा प्रवास पण सुरू होता. मला ते गिल्ट फील करू द्यायचं नव्हतं की मी इतका त्रास होतो ना, तुम्ही अभ्यास करत असता रात्रंदिवस, एवढी मेहनत करून जर तू इंजिनियर झाले. आणि तुला माहिती आहे का, मी कॉलेजमध्ये एव्हरी इयर मी सेकंड यायची. त्यामुळे मी हुशार होते. मग ती हुशारी अशी मला वाया घालू द्यायची नव्हती. तर मग मी ते पण काम करायची. मग माझं असं ठरलेलं असायचं, एक चित्रपट केला ना, आता नाही चित्रपट करायचा, आता आपलं काम करायचं. आता मग परत मग दुसऱ्या वर्षी एक चित्रपट करूया किंवा एक नाटक करूया, असं करायला लागेल. मला इथे मिळत गेलं, कारण माझ्या पहिल्याच चित्रपटाला मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता, कानडी. आणि तो बायलिंग्वेल पण होता, पतित पावन. आणि तो बायलिंग्वेल पण होता, मराठी पण होता आणि तो कानडी पण होता. मग नंतर तिकडे मला 3 चित्रपटांसाठी बांधून घेतलं. त्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. म्हणजे मला तर माझ्याबरोबर तर अशी एक गोष्ट घडली की रात्री मला तुला बेस्ट ॲक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाले म्हणून फोन आला आणि दुसऱ्या दिवशी तो कोणत्या तरी दुसऱ्या अभिनेत्रीला दिला गेला होता. पेपरमध्ये तिचं नाव आलं होतं. हे पण घडलेलं आहे माझ्यामुळे. मला अवॉर्ड्सचं तसं काही वाटत नाही. म्हणजे घडलेली घटना सांगते. मला वाईट अजिबात वाटलं नव्हतं. मी विचार केला की मी काम केलं आहे, दॅट्स ऑल. मी अवॉर्डसाठी तर काम नाही केलेलं आहे. मी याच्यासाठी मला फक्त एवढं कळतं की आय हॅव टू बी ऑनेस्ट विथ माय वर्क. माझी इमानदारी आणि तो पोलाइटनेस तो दिसला पाहिजे त्या कामामध्ये, की त्या कॅरेक्टरला, त्या पात्राला मी पूर्णतः न्याय दिलाय की नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे ना अवॉर्डपेक्षा. असं मग तसे अनेक घडत गेले. मग मी कानडी चित्रपट झाल्यानंतर मग मी महाराष्ट्रामध्ये म्हटलं आता नको, बस झाला. तर तिकडे माझा जरा एक प्रॉब्लेम आहे, एका जागेवरती मी नीट टिकत नाही. म्हणजे आय मीन थोडी चपळता आहे. त्यामुळे आता बस झाले पिक्चर. मुंबईत आल्यानंतर मला अक्षरशः मराठी नाटक पटकन मिळालं आणि नाटक बघितल्यानंतर मी आय डोंट नो, बऱ्याच चांगल्याच. विनय धुमाळेंनी मला एक टेलिफिल्म दिली, पहला बागी महात्मा, जी मी आणि सावित्रीबाई फुले झाली होती त्याच्यामध्ये. आणि तर ती खूप गाजली. त्यानंतर मला असे चित्रपट मिळाले की मी सांगूच शकत नाही की मोठ्या म्हणजे लता मंगेशकरने ज्याच्यामध्ये 13 गाणी, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, राम गबालेंचं डिरेक्शन, असे मोठे चित्रपट मला मिळत गेले. म्हणजे देवाच्या कृपेने ना मला कुठेही ना अगोदर प्रयत्न करावे लागले नाहीत. मला चित्रपटामध्ये मी काम करत असताना माझी मेहनत सुरू झाली. म्हणजे मला त्या चित्रपट मिळवण्यासाठी मला कुठलीच मेहनत करावी लागली नाही, ते माझ्याकडे आले. पण जेव्हा आले त्यावेळेला मी हा विचार केला, जर हे माझ्याकडे आलंय तर मला याचं सोनं करायचं, असं मिळत गेलं आणि मी करत गेले. असं म्हणजे तुमचं खूप भारी एकदम अचानक काम मिळालं, मग सुरू झालं. टिल डेट, टचवूड, टिल डेट. म्हणजे हे खूप कमी जणांसोबत होतं की अचानक असेल. होत असेल असं. मी तर म्हणते सगळ्यांना मिळू देत कामं बाबा, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. अगदी बरोबर आहे. तुमचा असं म्हणतात ना की तुमचा प्रवास ऐकून ॲक्च्युली वेगळं वाटतंय, कारण तुमचं पूर्ण बॅकग्राऊंडच वेगळं आहे. तुम्ही मेकॅनिकल, कम्प्युटर आणि परत सगळं कराटे, जुडो सगळंच तुम्हाला येतं. आणि हे म्हणतात ना आताच्या काळातल्या मुलींना हे गरज आहे शिकण्याची की ह्या गोष्टीतून कसं शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आता समजा की कुठली स्त्री मुळात आता काही गोष्टींमुळे एक ब्रेक घेते कामापासून आणि नंतर तिला एक फोबिया येतो की बाबा मला तर परत नाही काम करायला मिळणार. किंवा ह्याच क्षेत्रामध्ये की जर एखादा ब्रेक गेला ना स्टेजवरचा किंवा कॅमेऱ्यासमोरचा, मग त्या एकदम अशा स्वतःला कमकुवत समजतात आणि त्या पूर्ण लक्ष फक्त संसारात, मुलाबाळांमध्येच घालतात. मी अशी एक केस ऐकली होती ज्याच्यामध्ये माझा एक फ्रेंड आहे, त्याची मैत्रीण ती उत्तम अभिनेत्री होती. तिचं लग्न झालं आणि अचानक वर्षभरात बाळ झाल्यामुळे तिने ब्रेक घेतला. 3 वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर तिने काय करावं की तिने फक्त पार्लरचा कोर्स केला आणि ती फक्त ब्रायडल करते. माझ्या मित्राने फक्त एक प्रश्न विचारला, तुला अक्कल आहे का? तेवढी छान अभिनेत्री आहेस, ॲटलिस्ट कुठेतरी काम कर.
ती म्हणते माझी हिंमतच होत नाही. माझ्या बाबतीमध्ये असं नाही झालं देवाच्या कृपेने. कारण सांगते तुला की मी काम करत होते आणि अचानक मी गरोदर राहिले. सो 1999ला मी जेव्हा गरोदर राहिले त्यावेळेला मी सगळ्यांना सांगितलं, मी जे चित्रपट करत होते, ज्युनियर मेहमूदचं पण एक चित्रपट मी ऑलरेडी केला होता आणि दुसरा चित्रपट मी करणार होते. तर मला जेव्हा कळलं की मी गरोदर आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना फोन केला. म्हटलं ज्युनियर भाई मैं ऐसे ऐसे प्रेग्नेंट हूँ, तो आगे वाली फिल्म मैं नहीं करूँगी. असं झालं. तर त्यांना पण ते मला बहीण मानायचे. त्यांना पण ते पण खूप खुश झाले. अरे कोई बात नहीं बेना मैं. आणि मग त्यांनी मला खूप मदत केली. असं मग मी ठरवलं की बाळ झाल्यानंतर मी 8 वर्ष काम करणार नाही. तर मी पूर्ण फुलस्टॉप लावला होता की मी बाळ झाल्यानंतर 8 वर्ष काम करणार नाही. मी काम नाही केलं. पण ज्या वेळेला 2008 साली मला असं वाटलं आता मला काम करायचं आहे, कारण 2000 साली ब्रह्मतेज झाला आणि 2008 साली मी ठरवलं की आत्ता मला काम करायला हवं. तर त्यावेळेला मी फक्त असं बोलले आणि 2 दिवसामध्ये मला फोन आला की आम्ही एक चित्रपट करतोय, तर तुम्ही काम कराल का? आणि जसं स्टोरी वगैरे. म्हटलं नाव काय चित्रपटाचं? तर ते म्हणाले की आई एकविरेचा उदो उदो. आणि तुला विश्वास नाही बसणार, एकविरा आई आमचं कुलदैवत. सो तिचाच चित्रपट पहिल्यांदा आला. कोण नाही म्हणणार? म्हणजे तो प्रसादच होता माझ्यासाठी. मी म्हटलं करणार. आणि मग मी तो चित्रपट केला आणि परत मग माझी ती गाडी सुरू झाली. पण ज्या वेळेला मी 8 वर्ष गॅप घेतला होता त्यावेळेला बऱ्याच लोकांनी तू वेडी आहेस का, तू का गॅप घेतेस, तुझं इतकं चांगलं करिअर चाललं आणि आय वॉज ऑन द टॉप. असं नाही आहे की म्हणजे चित्रपट मिळत होते, मराठी चित्रपट मिळत होते, मला अवॉर्ड्स मिळत होते, ह्या त्या नाटकं बिटकं सगळंच. म्हणजे कलादर्पण आपलं हे जे काही कोणतं ग ते कला मी विसरले नंतर, नाट्यदर्पण, सॉरी, नाट्यदर्पणचा एवढा मोठा अवॉर्ड मला मिळाला होता बेस्ट ॲक्ट्रेसचा वगैरे. आणि सगळे तू का असं ऐन तारुण्यामध्ये तुला असं वाटलं? म्हटलं आई होणं महत्त्वाचं आहे. कारण मला ना आई होणं म्हणजे काय माहिती आहे, पुढची पिढी घडवणं आहे. तुम्ही मुलाला नाही घडवत, तुमच्या बाळाला नाही घडवत, तुमच्या पुढच्या पिढीला घडवत असता. मग त्यावेळेला तुमचं माता गुरुनागरी असते, ती पहिली गुरु असते आपल्या मुलांची. मग तेव्हा तुम्ही हा विचार नाही करायचा, मला पुढे मिळेल ना. आता जे मिळाले त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे. 2000 सालापर्यंत जे मिळालं, आता मला माझ्या मुलाकडे बघायचं. हां, त्यानंतर मी करेन ना काम. सो 2008 साली पुन्हा मी सुरू केलं काम आणि तेव्हापासूनची गाडी सुरू आहे. असं काही मला वाटलं नाही. आणि माझ्यामध्ये पहिल्यापासूनच अगं कॉन्फिडन्स होता. मी माझा कॉन्फिडन्स कधीच जळू दिला नाही. आणि मी करतच म्हणजे असं बॅक ऑफ द माइंड माझ्या बऱ्याच गोष्टी चालू होत्या. माझं स्वतःचं एक छोटंसं युनिट आहे कपडे शिवायचं. मी स्वतः कपडे शिवते. मला खूप आवडतं या सगळ्या गोष्टी करायला. आवड तर मी नेहमीच जपलेली आहे माझी. त्यामुळे मला फक्त एवढं कळतं की ना आपला जो दृष्टिकोन आहे ना तो सकारात्मक असावा. हो, चांगलं होणार, चांगलं होतं आहे, वाय नॉट, चांगलंच होतं आहे. असं जे मिळत नाही आहे त्याबद्दल दुःख करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद दुप्पट तिप्पट वाढवावा असं मला वाटतं. नाहीतर मग तुमच्यामधला जो एक आत्मविश्वास असतो तो ढळून जातो. तो ढळू देता कामा नये. ॲक्च्युली तोच डळतो खूप महिलांमध्ये आणि ती एकदम वाईट गोष्ट आहे की त्या स्वतःला पुन्हा तिथे बघू शकत नाही आणि तो दुसरा मार्ग घेतात आणि त्या चालू होतात त्या मार्गावरती. पण तुमचा हा प्रवास खूप भारी होता ॲक्च्युली. फक्त मला जाता जाता महिलांना एक संदेश द्याल का की ह्या महिला दिनानिमित्त तुम्हाला जे वाटतं, तुमच्या मनातल्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला या तुमच्या ऑडियन्सला किंवा तुमच्या ज्या सख्या आहेत दुसऱ्या त्यांना काही सांगू शकता का? मला तुम्हाला सांगायचं आहे की स्त्री ही बनलीच अशी आहे की तिच्यामध्ये पूर्ण सहनशीलता दिलेली आहे, तिच्यामध्ये शक्ती दिली आहे. स्त्रीचं दुसरं नावच शक्ती आहे. आणि या युनिवर्समध्ये संपूर्ण चराचरामध्ये तीच शक्ती भरून आहे. तीच शक्ती प्रत्येकाला जगवत असते, प्रत्येकाला फुलवत असते. मग ती जी सकारात्मक शक्ती आहे ना ती आपल्या आतमध्ये घेऊन जगा. मी आत्ता जे काम करायला जाणार आहे ते चांगलंच होणार. कारण आपला हेतू जर चांगला असेल ना तर 100% पुढची गोष्ट आपल्याच पदरात पडते. हेतू चांगला ठेवा. दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या करू नका. दुसरे जर पुढे जात असतील तर त्यांना साथ द्या पुढे जायला. मी बऱ्याचदा असं बघितलेलं आहे की स्त्रियांमध्ये ईर्ष्या खूप असते. ती सोडा, करू नका ईर्ष्या. तुम्ही त्या व्यक्तीला जर साथ दिली, तिच्या आनंदामध्ये सामील झालात ना, तुमचा आनंद द्विगुणित होईल. कारण तुमच्या पेशीने पेशी पुलकित झालेल्या असतात त्यावेळेला. तिला ते मिळालं ना, मलाही ते तसं मिळालं पाहिजे यासाठी झटा. तिला ते मिळालं का? बघा तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं की अगं तिची साडी, आपण असं म्हणणार नाही. बऱ्याचदा मी असं बघितलं, तिने ती साडी घेतली ना, ती छान होती साडी, असं म्हणतात बायका. आपण असं का नाही म्हणतो, ती साडी खूप छान आणि तिला खूप छान दिसत होती. हे तिच्या आनंदामध्ये सामील आहे. इतरांच्या आनंदामध्ये सामील आहात. तुम्ही स्वतः खूप आनंदी राहाल आणि जिथे आनंद असतो तिथे यश तर असतंच असतं.
येस, थँक्यू सो मच. मी एक गिफ्ट आणले तुमच्यासाठी, मला ते तुम्हाला द्यायचं आहे. मी प्रत्येकासाठी एक एक गिफ्ट आणलेलं आणि आता असं वाटतं की द्यावं आणि तुम्ही ते ॲक्च्युली डिझर्व करता. बिकॉज ऑब्व्हियसली स्वतःचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आणि ते बॅलन्स करून इकडे काम करणं आणि ते पण या इंडस्ट्रीमध्ये खूप कठीण आहे आणि ते त्याच एनर्जीने पण करता आणि तुम्ही त्याच एनर्जीने इंटरव्ह्यूज पण देता. त्यामुळे ते तुम्हाला म्हणतात ना असं खूप मलाकडे वर्ड्स नाहीत त्या गोष्टींसाठी, कारण ऑब्व्हियसली मी बघते तुम्हाला सगळ्यांना काम करता आणि ते खूप भारी गोष्ट आहे आणि मला ते प्रचंड आवडते. आणि तुम्ही त्याचं म्हणजे कौतुक करता ह्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. नाही तर तुम्ही नाही बघितलं तर आमच्या कामाची कोणीच किंमत करणार नाही. अगदी बरोबर. भारतीताई, हे मराठी मनोरंजन विश्व आणि जे बाकीचं ऑडियन्स आहे त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट, होप तुम्हाला आवडेल. अरे मला खूप आवडेल. तुम्ही इतक्या प्रेमाने दिलेलं आहे. किट कॅट, ओ माय गॉड, सो नाईस. ह्यामध्ये काही लिहिलेलं आहे का? हो. सो नाईस. चालेल. थँक्यू सो मच तुम्ही एवढा गौरव केल्याबद्दल आमचा. नाही, तुम्ही डिझर्व करता ती ॲक्च्युली. सगळी या जगातली प्रत्येक बाई डिझर्व करते यार. ती एवढं करते ना आणि त्यांना हॅट्स ऑफच केलं पाहिजे ॲक्च्युली. आपण खूप छान. थँक्यू सो मच. तुम्ही वाचू शकता, ते बघू शकता. या ती आहे म्हणून सारे विश्व आहे. ती आहे म्हणून सारे घर आहे. ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत. क्या बात आहे. ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. तुमच्याबद्दल काय बोलू मी. जशा तुम्ही आहात तशाच भारी आहात. ॲक्च्युली ते कमाल वाढवतात. तुमच्यावरती प्रेक्षक खूप प्रेम करतात. त्यांना तुमचं काम पण खूप आवडतं. अशाच बडबड करत राहा आणि प्रेक्षकांना तुमच्या कामातून भेटत राहा. असेच तुम्ही आमचे सगळी कामं बघत राहा आणि आमचं कौतुक करत राहा, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.